नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मे महिना संपलेला आहे, जून महिना चालू आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट 3 महिने तुमच्या हातात आहेत। प्रिलियम साठी सप्टेंबर मध्ये तुमची प्रिलियम होईल आणि त्याच्यानंतर असेल तुमची मुख्य परीक्षा। ठीक आहे, अजूनही वेळ तुमच्या हातात आहे। राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न विद्यार्थ्यांना हा जो पॅटर्न आहे हा नवीन पॅटर्न आहे, पण इथं तुम्हाला तुमचे जे सब्जेक्ट आहेत आणि मराठीमध्ये संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत हेच सांगण्यासाठी आपण हे सेशन आज कंडक्ट करत आहोत। तर होय, मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत जे की तुम्हाला राज्यसेवेमध्ये पोस्ट मिळवून देण्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत। आणि हे संदर्भ ग्रंथ फक्त स्पर्धा परीक्षाच नाही, तर जे विद्यार्थी इतर परीक्षा देत आहेत म्हणजे सेटनेटची परीक्षा असेल किंवा तुमच्या विद्यापीठीय परीक्षा असतील तिथे सुद्धा तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत। आता होतं काय माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस तुमच्या समोर पाहिजे आणि सिलेबस तुमच्या समोर असून तो सिलेबस परिपूर्ण असा कंप्लीट करण्यासाठी साइड बाय साइड असे कोणते संदर्भ ग्रंथ आहेत की जे मला इथं अतिशय आदर्श ठरू शकतात। ओके, तर याच्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत आणि प्रत्येक सब्जेक्ट साठी तुम्हाला इथं पुस्तक सूची दिली जाईल। त्या पुस्तक सूचीनुसार तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा, डेफिनेटली यश तुम्हाला इथं मिळून जाईल। ठीक आहे, ओके, सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक मिळून जाईल, पुस्तकांच्या परचेस लिंक सुद्धा मिळून जातील। जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे, ओके, चला तर सेशनला आपण स्टार्ट करूया। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे केसागर। का बरं आपण असं म्हणतो की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे केसागर? कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जेवढा मोठा आवाका आहे जो की तुम्हाला सहजासहजी फक्त असे कुठली मराठी पुस्तकं नाहीत की ज्याच्यामध्ये कंप्लीट होईल, पण हा केसागर पब्लिकेशनची जी मराठी पुस्तकं आहेत तिथून तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 100% तुम्ही कव्हर करू शकता। नामांकित अशा पुस्तकांचे मराठी अनुवाद तुम्हाला आपल्या पब्लिकेशन कडून मिळत आहेत, म्हणून आपण इथे म्हणतोय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे केसागर। ओके, एमपीएससी मेन्स 2025 राज्यसेवा परीक्षा नवीन अभ्यासक्रम मराठीमध्ये केसागरीय संदर्भासह। ठीक आहे, तर जी मराठीमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत तीच पुस्तकं आज आपण इथं बघणार आहोत। ओके, तर विद्यार्थ्यांना वाटतं की पुस्तकं उपलब्ध नाहीत, फक्त तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत हे लेक्चर पोहोचवा जेणेकरून त्यांना पण कळून जाईल की हा बाबा संदर्भ उपलब्ध आहेत, आपण परीक्षा अतिशय विश्वासपूर्वक देऊ शकतो। ओके, तर बघा इथे इंडेक्स मध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेची योजना सगळ्यांनाच माहित असते। 2 पेपर असतात ज्याच्यामध्ये पेपर 1 200 गुण आणि पेपर 2 200 गुण। 400 मार्कांची तुमची पूर्व परीक्षा असते। आता इथे 400 मार्कांच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला इथं जितकी पुस्तकं तुम्ही मुख्य परीक्षेसाठी वापरताय तितकीच पुस्तकं लक्षात घ्या सब्जेक्ट वाईज वापरावी लागतात। जीएस पेपर एवढा सोपा नाहीये की तुम्ही एका पुस्तकावर कव्हर कराल, म्हणून अजूनही तुमच्याकडे वेळ आहे। हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स ही सगळी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहे जी की तुम्ही वापरून प्रिलियम क्वालिफाय होऊ शकता। ओके, क्लिअर? त्याच्यानंतर तुमच्या मुख्य परीक्षेचं जे नियोजन असतं, मुख्य परीक्षा तुमची इथं परीक्षेची योजना जी आहे ना ती परीक्षेची योजना तुम्हाला इथं दिलेली आहे बघा। अहर्ता पेपर मराठी, ठीक आहे, अहर्ता पेपर इंग्रजी, एसे पेपर जो की खूप 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 इम्पॉर्टंट असतो, आपण म्हणतो की नाही एसे पेपर आणि ऑप्शनल याच्यावरती तुमची रँक ठरते, बरोबर। त्याच्यानंतर आहे जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, जीएस 3, जीएस 4 याच्यासाठी सुद्धा आपली पुस्तकं आहेत जे आपण बघणार आहोत। वैकल्पिक ऑप्शनल साठी आपल्या पब्लिकेशनची जिओग्राफीची भरपूर पुस्तकं आहेत, इतिहासाची पुस्तकं आहेत, ऑप्शनल मराठी साहित्य, ऑप्शनल राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, ऑप्शनल लोक प्रशासन, ऑप्शनल समाजशास्त्र। तर एवढ्या सब्जेक्टची पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची इथं तुम्हाला मराठीमध्ये मिळून जातील। ठीक आहे, ओके, बघा इथं
जीएस पेपर 1 जो आहे ना, मी याचा बुक रिव्ह्यू सुद्धा दिलेला आहे, तुम्ही बघितला असेल नसेल तर इथे तुम्हाला हिस्ट्री लवकर प्रकाशित होणारी पुस्तकं बघा. हिस्ट्री इट्स थेरी अँड मेथड इंग्रजी ग्रंथ आहे हा, जो की जो की वासंती फडके मॅडमनी अनुवाद केलाय. हा जो ग्रंथ आहे ना, हे पुस्तक UPSC चे विद्यार्थी वापरतात, लक्षात घ्या. फक्त आपल्याला का वापरायची अडचण होती, मराठीमध्ये नव्हता, पण लवकरच हे पण पुस्तक मराठीमध्ये पब्लिश होत आहे. त्याच्यानंतर बघा समग्र मराठी व्याकरण लीला गोविलकर मॅडम अतिशय सुंदर लेखिका आहेत, या खूप छान अशी पुस्तकं लिहितात. त्याच्यानंतर UPSC MPSC मुख्य परीक्षा जीएस पेपर 1 13 पासून 24 पर्यंतचे सगळे UPSC चे प्रश्न पत्रिका ज्या आहेत ना, त्या तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळतात. ही 3 पुस्तकं पब्लिश होत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे, विद्यार्थ्यांसाठी खूप सोप्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. ओके, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नाही येणार की अरे मला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करायचे, मग पेपर कसे वाचू, हिंदीमध्ये असतात, इंग्रजीमध्ये असतात. तर हा सगळा जो टेन्शनचा भाग आहे हा तुमचा दूर होत आहे. कारण का इथं तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिसची पुस्तकं सुद्धा येत आहेत. याच्यापूर्वी इथिक्सचं पुस्तक आलेलं आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, ओके. चला, आता इथं आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचं थोडस स्वरूप बघूया. आणि या पूर्व परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी इथं कोणती पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत ती पण इथं दिलेली आहेत. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाम पेपर 1 जो असतो 2 तासाचा असतो. ओके, 200 मार्काचा असतो, पदवी लेवलचा असतो, मराठी इंग्रजी माध्यम असतं, वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. बरोबर. पेपर 2 जो आहे 200 क्वालिफाईंग आहे, 2 तास. घटक क्रमांक 1 ते 5 असतात पदवी स्तराचे, घटक क्रमांक 6 10वी स्तर, घटक क्रमांक 7 10वी 12वी स्तर. म्हटलं जातं पण स्तर पदवी स्तरच असतो, लक्षात घ्या. आयोगाने जसं दिले तसं इथं दिलेलं आहे. ओके, तर ही झाली तुमची परीक्षा. आता इथं पेपर 1 साठी जो तुम्हाला सिलेबस दिलाय की नाही आयोगाने, पेपर 1 200 मार्क, पेपर 1 200 मार्क. तर हे 200 मार्क जे आहेत ना, याच्यावरती तुमचा स्कोर राहतो जीएस पेपर 1, कारण सीसॅट क्वालिफाईंग आहे, लक्षात ठेवा. जो काही तुमचा प्रिलियमचा रिझल्ट येणार आहे तो जीएस पेपर 1 वरतीच अवलंबून आहे. म्हणून तुम्ही अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. या 3 महिन्यामध्ये इथे जी काही पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जातील ती पुस्तकं वापरा आणि तुमची प्रिलियम क्वालिफाय करा 2025 मध्येच. ओके, तर याच्यामध्ये पहिला विभाग असतो राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी. त्याच्यासाठी तुम्ही आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ सरांनी लिहिलेलं पुस्तक वापरू शकता. ओके, त्याच्यानंतर भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का याच्यामध्ये, महाराष्ट्राचा भारांश. हा भाग सगळेच विद्यार्थी करतात, पण स्पेशली इथं मार खातो आपण. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासासोबतच महाराष्ट्राच्या इतिहासाची स्पेशल पुस्तकं पण वापरावी लागतील. आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आपली बरीच पुस्तकं आहेत. बिपिनचंद्र सरांचं पुस्तक आहे, गायधनी सरांची पुस्तकं आहे, JL मेहता सरांची पुस्तकं आहेत. बरोबर. तर याच्यासोबतच तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास कव्हर करा VV पाटील सरांच्या पुस्तकातून. आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक अतिशय दर्जेदार असं पुस्तक केसागर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक तुम्ही स्पेशली महाराष्ट्राच्या सुधारकांसाठी वापरू शकता. ओके, क्लिअर. अजून भरपूर ऑप्शन आहेत हिस्ट्रीसाठी. तुम्ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे चेक करा आणि तिथून तुम्ही जे नामवंत लेखकांची पुस्तकं आहेत ती पुस्तकं वापरून हिस्ट्रीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. NCERT सुद्धा अनुवादित केलेली पुस्तकं आहेत, जसे की RA शर्मा सर असतील, सतीश चंद्र सर असतील, जी विद्यार्थी प्रिय अशी पुस्तकं आहेत, UPSC चे विद्यार्थी बेस म्हणून वाचतात, ती पुस्तकं आपल्याला मराठीमध्ये इथं मिळून जातात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तिसऱ्या सेक्शन मध्ये महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल. ठीक आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा जगाचा भूगोल, सामाजिक, आर्थिक, मानव भूगोल सगळंच करावं लागतं. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही खतीब सरांचं पुस्तक वापरा. भारताचा भूगोल डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेलं पुस्तक तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, दाते सरांचं पुस्तक आहे, जी पुस्तकं तुम्हाला इथं अतिशय उपयोगी पडतील.
त्याच्यानंतर भारत महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन संविधान राजकीय प्रणाली पंचायत राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्क विषयक प्रश्न वन स्टॉप सोल्युशन पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र जे पुस्तक तुम्हाला मेन्स साठी आन्सर रायटिंग साठी पण उपयोगी पडणार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही हे पुस्तक आपल्या पब्लिकेशनचं लवकरच प्रकाशित होत आहे. ओके. खूप आनंदाची गोष्ट आहे की नाही, खूप सारी पुस्तकं नवीन नवीन येत आहेत. कारण का इथं अर्थशास्त्र भाग 1 विद्यार्थी करतात आणि होतं काय इथं टोटली अर्थशास्त्राचा सिलेबस वेगळा आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास याच्यामध्ये तुम्हाला G20 परिषदा असतील, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो बरं आपण योजना असतील, त्याच्यानंतर तुमचं SDG गोल्ड MDG गोल्ड रिओ परिषदा वसुंधरा परिषद याच्याशी रिलेटेड जास्त क्वेश्चन असतात. आणि आता सध्या काय होतंय जसं की विकास म्हणजे काय वाढ म्हणजे काय आर्थिक विकास म्हणजे काय आर्थिक वाढ म्हणजे काय सर्वसमावेशक विकास म्हणजे काय बरोबर अशा संकल्पनांवरती बेस क्वेश्चन विचारले जातात. फॅक्च्युअल क्वेश्चन असतात लक्षात घ्या पण ते सगळ्यांनाच येतात पण संकल्पनांवरती बेस क्वेश्चन साठी दर्जेदार पुस्तकं वापरावी लागतात. त्याच्यानंतर आहे पर्यावरण परिस्थितिकी जैवविविधता विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित होणारा भाग पण आपल्या एका पुस्तकातून तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. योगेश नेतनकर सरांचं पुस्तक आहे जिओग्राफी आणि पर्यावरण दोन्हीकडे तुम्हाला पर्यावरणाचे क्वेश्चन इन्क्लूड दिसून येतात. इव्हन करंट अफेअर्स मधून पण पर्यावरणाचे क्वेश्चन येतात म्हणून GS पेपर 1 ला एवढं हलक्यात घेऊ नका जो तुम्हाला पूर्व परीक्षा पास करून देईल. ठीक आहे. आता इथं तुम्ही हे नेतनकर सरांचं पुस्तक पर्यावरणासाठी वापरा. त्याच्यानंतर 13 पासून 23 पर्यंतचे क्वेश्चन पेपर अनालिसिस पुस्तक पण तुमच्याकडे रेडी आहे आणि शेवटच्या 15-20 दिवसांमध्ये रिव्हिजन साठी तुम्ही ठोकळा वापरा 29वी आवृत्ती. कारण का याच्यामध्ये 3-4 हजार प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिस साठी मिळतात. ओके. पण आधी तुम्हाला काय करायचंय आधी तुम्हाला थेरीची पुस्तकं वापरावीच लागतात. तिथं तुम्हाला काहीही ऑप्शन नाही लक्षात घ्या. तुम्ही जर विचार करत असाल की नाही मी फक्त 29वी आवृत्तीच वाचतो त्याच्यावरतीच माझी प्रिलियम क्रॅक होईल 29वी आवृत्ती तुम्ही शेवटच्या 15 दिवसामध्ये नक्की वापरली पाहिजे. कारण का शेवटच्या 15 दिवसामध्ये आपण थेरीची पुस्तकं वाचू शकतो का नाही वाचू शकत बरोबर. तिथं आपल्याला क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस महत्वाची असते तर त्याच्यासाठी तुम्ही 29वी आवृत्ती वापरू शकता. ओके. चला बघा पेपर 2 साठी विद्यार्थ्यांना वाटतं की पुस्तक नाही वापरलं तरी चालेल असं असतं का नाही पुस्तकं वापरावी लागतात लक्षात घ्या. तर पेपर 2 याच्यामध्ये क्वालिफाईंग आहे. इथं तुम्हाला आकलन संवाद कौशल्य तर्कशुद्ध विश्लेषणात्मक क्षमता निर्णय क्षमता समस्या निराकरण सर्वसाधारण मानसिक क्षमता आणि मूळ संख्येत म्हणजे त्याचे अंक त्याचे संबंध वगैरे वगैरे कोष्टक आलेख हे सगळं तुम्हाला आहे. आणि मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्य ज्याला आपण पॅसेजेस म्हणतो. तर हा तुमचा झाला सीसॅटचा सिलेबस जो की क्वालिफाईंग आहे. ओके. क्वालिफाईंग आहे सीसॅट. तर सीसॅट साठी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी स्वतः पण जिथेपर्यंत एक्झाम दिलेल्या आहेत PSI 2017 माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर सीसॅट ची पुस्तकं जर तुम्ही ही वापरली ना अपडेटेड इथूनच क्वेश्चन असतात लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येऊन जाईल जेव्हा तुम्ही पुस्तकं वापराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा सीसॅट पेपर 2 समग्र मार्गदर्शन UPSC पूर्व परीक्षेला पण उपयुक्त आहे. हे पुस्तक तुम्ही वापरा. सीसॅटचं शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेलं पण सीसॅटचं पुस्तक आहे. आणि मराठी उतार्यांची खरंच प्रॅक्टिस गरजेची असते लक्षात घ्या. डायरेक्ट परीक्षेत जाऊन तुम्ही उतारा सोडवू शकत नाही. तो काही शाळेतला पेपर मधला उतारा नसतो. ठीक आहे. तर इथं साधना नेतनकर आणि योगेश नेतनकर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक जे की UPSC MPSC सेटनेट आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. ओके. तर ही 3 पुस्तकं 100% तुम्ही वापरा. तर सीसॅट तुमचा क्वालिफाईंग आहे. इथं तुम्हाला किमान 33% गुण मिळवावे लागतात. म्हणूनच मी तुम्हाला बोलले की तुमचा जो रिझल्ट राहणार आहे तो GS पेपर वरती राहणार आहे. मग या पेपरमध्ये 33% जर तुम्ही गुण प्राप्त केले तर पेपर 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. ठीक आहे. लक्षात घ्या. तर हे खूप महत्वाचं आहे. दोन्ही पेपरला तुम्ही बसलं पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे. नकारात्मक गुणदान आहे लक्षात घ्या. पेपर 1 करता पेपर 2 मध्ये डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून इतर प्रश्नांना नकारात्मक गुणदान लागू राहील.
जिथं प्रत्येक चुकी करता 25% किंवा 1/4 एवढे गुण गुणांमधून वजा करण्यात येतात. लक्षात घ्या. अधिक उत्तरं दिली तर काय होतं, चुकीचं समजण्यात येतं आणि 1/4 गुण कमी करण्यात येतात. लक्षात घ्या, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके. आणि इथं एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल तर नकारात्मक पद्धत लागू असते का नाही, तुम्ही तो प्रश्न सोडून देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची पूर्व परीक्षेचं स्वरूप असतं. ओके. तर अशा पद्धतीनं असतं आपलं पूर्व परीक्षेचं स्वरूप. याच्यानंतर आपली आहे मुख्य परीक्षा. बघा, याच्यानंतर आपली आहे मुख्य परीक्षा. खूप मोठा असा डोंगर जो की आपल्याला वाटतो, पण एक चांगली पुस्तक सूची, चांगली पुस्तकं मार्गदर्शक म्हणून तुमच्या सोबत असतील तर ही चढाई तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने करू शकता आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू पण शकता. ठीक आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झाम जी की लेखी असते, डिस्क्रिप्टिव्ह आहे, नवीन पॅटर्न, किती मार्कांची आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे. 1750 गुण लेखी परीक्षेला असतात. प्रश्नपत्रिकांची संख्या असते 9. मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणीसाठी 275 गुण असतात. टोटल 2025 मार्काची तुमची मुख्य परीक्षा असते. ओके. टोटल 2025 मार्काची तुमची मुख्य परीक्षा असते. याच्यामध्ये आता आपण बघूया पेपर क्रमांक 1 विषय संकेतांक तुम्हाला इथे दिलेले आहेत. आधी तुम्हाला हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जो तुमचा पेपर 1 आहे मराठी विषयाचा, 300 गुण आहेत तुम्हाला इथं. 300 गुण. मानक आहे 10वी, माध्यम आहे मराठी, कालावधी आहे 3 तास, अहर्ताकारी किंवा अनिवार्यता 25% गुणासह, स्वरूप आहे वर्णनात्मक पारंपरिक. ओके. दुसरा पेपर आहे तुमचा इंग्रजीचा, लँग्वेज पेपर म्हणतो आपण हे दोन्ही. 300 गुण, 10वी, माध्यम इंग्रजी, 3 तास, अहर्ताकार. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर गुणवत्तेसाठी जी गणना करायचे पेपर्स असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. जे गुणवत्तेसाठी गणना करायचे पेपर्स असतात ना, ते पेपर्स आता आपण बघूया. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पेपर असतो आपला एसे पेपर. ओके. एसे पेपर, निबंधाचा पेपर, जो की किती मार्काला असतो. एसे पेपर असतो तुमचा 250 मार्काला, पदवी लेवलचा. ठीक आहे. मराठी इंग्रजी 3 तास वेळ असतो. ओके. भाषा पण तुम्हाला दिलेली आहे. चौथा पेपर म्हणजे जीएस पेपर 1 जो की 250 मार्काचा असतो, पदवी लेवलचा, मराठी इंग्रजी 3 तासाचा वेळ आहे. ठीक आहे. सामान्य अध्ययन जीएस पेपर 2 250 मार्क, पदवी लेवल, मराठी ऑब्लिक इंग्रजी 3 तास, प्रश्नांची लँग्वेज. ठीक आहे. सामान्य अध्ययन जीएस पेपर 3 250 मार्क, पदवी सेम 3 तास. ठीक आहे. इथं सगळं अनिवार्यता आहे, परंपरात्मक, पारंपरिक, वर्णनात्मक म्हणजे आन्सर रायटिंग तुम्हाला करायचंय. जीएस पेपर 4 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नव्याने समाविष्ट झालेला पेपर, पण आपली पुस्तकं अवेलेबल आहे, टेन्शन घेऊ नका. 250 मार्क, पदवी 3 तास. आणि शेवटचे जसं की एसे पेपर खूप मोठा रोल प्ले करतो, तसंच ऑप्शनल पण खूप मोठा रोल प्ले करतो तुमच्या सिलेक्शन मध्ये. तर वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 250 मार्काचा असतो, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 250 मार्काचा असतो. दोन्ही मिळून ऑप्शनल तुमचा इथं 500 मार्काचा असतो. लक्षात घ्या. लेवल पदवीच असते. प्रत्येक पेपरसाठी 3-3 तास तुम्हाला इथं टाइम असतो. तरी असं आहे तुमच्या 9 पेपरचं स्वरूप. लक्षात आलं. फॉर्म भरताना ऑप्शनल जो तुमचा आहे तो ऑप्शनल व्यवस्थित चूज करा, पुन्हा बदलता येत नाही. पेपर क्रमांक 3 ते 7 जे आहेत ना वरती दिलेले उत्तर तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध आहे, हे लक्षात घ्या. वैकल्पिक विषयामध्ये जे पेपर आहेत, ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केलंय, म्हणजे त्याच भाषेतून एक तर मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये उत्तरे देता येतील. बरोबर. आणि ज्या ऑप्शनलचं माध्यम इंग्रजीच नमूद केले ना की इंग्रजीमध्येच ते आहे, तर तुम्हाला इंग्रजीमध्येच उत्तरं लिहावी लागतात. बरोबर. तर इथे तुम्हाला मुख्य परीक्षेचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय तर पेपर लिहिण्याचं माध्यम निवडावं लागतं. लक्षात घ्या. जर त्याचं तुम्ही अनुपालन नाही केलं तर मूल्यमापन करता येत नाही. आणि प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील.
भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय बघून. ठीक आहे, लक्षात आलं, सोपं आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युज होण्यासारखं नाहीये. तर हा आहे तुमचा मुख्य परीक्षेची योजना. लक्षात आलं. आता नेक्स्ट आपण बघूया, याच्यामध्ये आपण प्रत्येक पेपरसाठी आपल्याला कोणती पुस्तकं वापरायची आणि कशा पद्धतीने तयारी करायची. ओके, पेपर 1 बघा, पेपर 1 मराठी भाषेचा अहर्ताकारी पेपर 300 गुणांचा हा पेपर आहे. किती गुणांचा? 300 गुणांचा. तर इथं जर तुम्ही बघितलं तर या म्हणजे मानांकनासाठी मोजण्यात येत नाहीत. ठीक आहे, क्वालिफाईंग साठी असतात, लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला जस्ट एक मिनिट थांबा. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, याच्यामध्ये तुम्हाला महत्वाच्या गद्याचं वाचन आणि आकलन क्षमता तुमची चेक केली जाते. मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणं हे या पेपरचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप स्थूलमानानं कसं असतं, 1 दिलेल्या परिच्छेदांचं आकलन, 2 संक्षिप्त लेखन, 3 परिपाठ आणि शब्दसंग्रह, 4 लघु निबंध आणि 5 इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद. ठीक आहे, ट्रान्सलेशन म्हणतो आपण. ओके, तर हा तुमचा आहे 300 मार्काचा पेपर. याच्यासाठी तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक वापरायचंय. एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर मराठी, याच्यामध्ये निबंध लेखन, उतार्यावरील प्रश्न, भाषांतर, सारांश लेखन, प्रश्नपत्रिका पण आहेत, मराठी शब्दसंग्रह, व्याकरण, सगळं काय आहे एका पुस्तकामध्ये. ठीक आहे, तर या पात्रता पेपरसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेचा जो तुमचा पेपर आहे तो पण 300 मार्काचाच आहे. इथं जर आपण बघितलं तर इथं पण मानांकनासाठी गुण मोजण्यात येत नाहीत, लक्षात ठेवा. तर इथं जसं इकडे मराठीची क्षमता तपासायची आहे तसं इंग्रजीची क्षमता तपासणं हे या पेपरचं उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये 1 मध्ये तुम्हाला परिच्छेदांचं आकलन असतं, 2 मध्ये संक्षिप्त लेखन, 3 मध्ये परिपाठ आणि शब्दसंग्रह, 4 मध्ये लघु निबंध. तर हे 2 पेपर 300 गुणांचे वाटतात सोपे, पण प्रिपरेशन करणं गरजेचं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. याच्यासाठी पण आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक अवेलेबल आहे. 2025च्या नवीन अभ्यासक्रमानुसार राज्य केंद्र सेवा मुख्य परीक्षा क्वालिफाईंग पेपर इंग्लिश लँग्वेज पात्रता पेपर इंग्रजी. ठीक आहे, डॉक्टर SB गोखले आणि के सागर सर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये UPSCच्या क्वेश्चन पेपरचा सुद्धा समावेश आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, पेपर 3. पेपर 3 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 250 गुण. पेपर 3 किती मार्काचा आहे? 250 मार्काचा पेपर आहे हा. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणं आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणं, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणं आणि संक्षिप्त लेखन करणं अपेक्षित आहे. बघा, GS पेपर जे असतात ना, जनरल स्टडीजचे, सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तरं समान पद्धतीनंच लिहावी लागतात. तिथं क्रिएटिव्हिटी दाखवता येत नाही. तुम्हाला क्रिएटिव्हिटी फक्त एसे पेपर आणि ऑप्शनल मध्ये दाखवता येईल, लक्षात आलं. त्याच्यामुळे हे 2 जी शस्त्र आहेत ना, एसे पेपर आणि ऑप्शनल, हे खूप चांगली शस्त्र आहेत सिलेक्शनसाठी. त्याच्यामुळे चांगली पुस्तकं वापरा आणि याच्यामध्ये चांगला स्कोर करा. तर इथं तुम्हाला निबंधासाठी इंग्रजी मराठी अत्यावश्यक निबंध विजयकुमार वेद पाठक सरांचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर 72 मराठी निबंध हे एक पुस्तक आहे आणि निबंध मालिका जे की लीला गोविलकर मॅडमने लिहिलेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकामधून तुम्ही या तुमच्या एसे पेपरची प्रिपरेशन अतिशय चांगल्या रीतीनं करू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पेपर आहे GS पेपर 1. GS पेपर 1 सामान्य अध्ययन 1, ज्याच्यासाठी पेपर अनालिसिस पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
ज्याच्यामध्ये UPSC चे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. GS पेपर 1 भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. ठीक आहे. GS पेपर 1 याच्यामध्ये बघा, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूप, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश राहील. पूर्वीची राज्यसेवा आणि आताचा GS पेपर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, लक्षात घ्या. ओके, फक्त इतिहास नाहीये हा. त्याच्यामुळं व्यवस्थित पुस्तकं वाचूनच तुम्हाला हा सिलेबस कव्हर करावा लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळींच्या विशेष संदर्भात भक्ती आणि त्यांचं तत्वज्ञान, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकातील मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, स्वातंत्र्य लढा याच्यामधले विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती, त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, हे तुमचा सिलेबस दिलाय. सिलेबस डिकोडचे आपले सेशन पण आहेत, तुम्ही बघून घ्या. पण हा जो सगळा सिलेबस आहे ना, हा सिलेबस तुम्हाला नामांकित लेखकांच्या पुस्तकांमध्येच मिळेल. लक्षात आलं? तिथं स्पेशली तुम्हाला महाराष्ट्रातील संत चळवळ, त्याचं तत्वज्ञान वगैरे विचारले तर ते तुम्ही कुठून कव्हर कराल? ते तुम्ही कव्हर करू शकता महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक इतिहास. शेनोलीकर सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. शेनोलीकर सरांनी, देशपांडे सरांनी, जो की आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. ओके, त्याच्यानंतर साहित्यिक भारतीय विचारवंत, अन्य महनीय व्यक्ती, महाराष्ट्रातील समाज सुधारक, हे पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, कारण का महाराष्ट्राचा विशेष भारांश बनतंय. ठीक आहे. तर 11वी आवृत्ती प्रकाशित होत आहे भारताच्या पार्श्वभूमीवरती. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, केसागर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं पुस्तक सूची वापरावी लागेल. तर इथं 4 पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त अजूनही इतिहासाची आपली भरपूर पुस्तकं वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर? चला बघा, त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा बृहत इतिहास, JL मेहता सरांचं पुस्तक. त्याच्यानंतर आधुनिक जगाच्या इतिहासासाठी तुम्ही इथं GP जोशी सरांचं पुस्तक वापरू शकता. त्याच्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास, गायधनी सरांचं पुस्तक, याचा बुक रिव्ह्यू मी दिलेला आहे, नक्की बघा. आणि पेपर मधला एक भाग जो आहे तो भारतातील समाज कल्याण आणि समाज कल्याण प्रशासनाशी रिलेटेड आहे, जो तुम्ही दुर्लक्षित करू नका. त्याच्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरा. म्हणजे GS पेपर 1 साठी तुम्हाला हे पुस्तक वापरावंच लागेल, लक्षात ठेवा. स्किप करू नका. स्किप केलं तर काय होईल, आन्सर रायटिंग साठी तिथं आपल्याला अडचण येऊ शकते. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. इथं तुम्हाला महिला आणि संघटनांची भूमिका, लोकसंख्या, आता जे पुस्तक मी दाखवलं ना, त्या पुस्तकामधून तुमचा कोणता पार्ट कव्हर होईल GS पेपर 1 चा. इथं तुम्हाला महिला संघटनांची भूमिका, त्याच्यानंतर लोकसंख्या, त्याच्याशी संबंधित मुद्दे, दारिद्र्य विकासात्मक प्रश्न, नागरीकरणाशी निगडीत समस्या, त्याच्यावरच्या उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर झालेले परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता, हे सगळं आपल्या प्रिव्हियस जे भारतातील समाज कल्याण म्हणून पुस्तक आहे त्या पुस्तकामधून तुमचा हा सिलेबस कव्हर होईल, जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर येतो आपला जिओग्राफीचा भाग. जगाचा प्राकृतिक भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये, जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण. ओके, ज्याच्यामध्ये दक्षिण आशिया, भारतीय उपखंड, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक जे की भारतासह तुम्हाला इथं अभ्यासायचे. भूकंप, तत्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीय वादळ, भूप्राकृतिक घटना. ठीक आहे. भौगोलिक वैशिष्ट्य. तर हा सगळा सिलेबस तुमचा जिओग्राफी मध्ये इन्क्लूड होतो. आणि इथं तुम्हाला स्पेशली पुस्तकं, तर प्राकृतिक भूगोलासाठी तुम्ही स्पेशली दाते सरांनी लिहिलेले हे जे पुस्तक आहे हे वापरलंच पाहिजे, कारण याच्यामध्ये तुमचा खूप सारा पार्ट जो आहे ना तो कव्हर होतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हेच पुस्तक तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा जिओग्राफीला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार आहे. ओके,
त्याच्यानंतर तुम्ही प्राकृतिक भूगोलासाठी सिद्धार्थ सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता, के सिद्धार्थ सरांचं, त्याचा अनुवाद श्रीकांत गोखले सरांनी केलेला आहे. ठीक आहे, ओके. आणि स्पेशली महाराष्ट्राच्या भूगोलासाठी खदीप सरांचं पुस्तक, जे की अतिशय विद्यार्थीप्रिय असं पुस्तक आहे, लवकरच 38वी आवृत्ती इथं पब्लिश होत आहे. ठीक आहे, तर जीएस पेपर 1 साठी तुम्हाला एवढी पुस्तकं वापरावीच लागतात. लक्षात घ्या, राज्यसेवा परीक्षा द्यायचे तर कोणतंही पुस्तक स्किप करू नका, कोणतंही पुस्तक मिस करू नका. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपला दुसरा पेपर जीएस पेपर 2 चा जो सिलेबस आहे बघा, 250 मार्क, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हटलंय. म्हणून आपलं पुस्तक पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र वन स्टॉप सोल्युशन ठरतं. लक्षात आलं. तर याच्यामध्ये भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्य, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी, मूलभूत संरचना. ओके. संघ आणि राज्य, त्यांची कार्य, जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न, आव्हानं, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्याच्यातील आव्हानं, विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण आणि ग्राम यंत्रणा आणि संस्था, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना. म्हणजे फक्त पूर्व परीक्षेला तुम्ही जितकं पॉलिटी वाचताय ना तितकं सफिशियंट नाहीये. हे पुस्तक तुम्हाला वापरावंच लागेल जीएस पेपर 2 साठी. कारण का, इथं तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी सर्वसमावेशक संदर्भ म्हटलंय. कशासाठी? वर्णनात्मक साठी. लक्षात आलं. त्याच्यामुळे सिलेबस बघा, सिलेबस काय आहे. संसद, राज्य, विधानमंडळे, कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन, सरकारची मंत्रालय, विभाग, दबाव गट, ओके, औपचारिक अनौपचारिक संघ, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्य, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंचायत राज, व्ही पाटील सरांचं पुस्तक वापरा, विविध संवैधानिक पदांच्या नियुक्त्या, संवैधानिक मंडळाचे अधिकार आणि कार्य, जबाबदाऱ्या, वैधानिक नियामक अर्धन्यायिक मंडळ, ओके, विविध क्षेत्रामधील विकासासाठी सरकारी धोरण, घटक यांचे संकल्पन. तर हा जो सगळा सिलेबस आहे ना, तर हा सिलेबस व्यवस्थित कव्हर झाला तर तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. ओके. विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग, याच्यामध्ये तुम्हाला अशासकीय संघटना, स्वयंसहाय्यता गट, विविध गट आणि संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक आणि इतर हितसंबंध, व्यक्ती यांच्या भूमिका, हा सगळा भाग तुम्हाला या पेपरमध्ये विचारला जातो. तर ही 2 पुस्तकं तुम्हाला इथं मस्ट आहेत वापरणं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर याही पेपरमध्ये तुम्हाला भारतातील समाज कल्याणाशी रिलेटेड काही पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळं इथं सुद्धा तुम्हाला सचदेवा सरांचं पुस्तक वापरावंच लागेल. म्हणजे हे पुस्तक तुम्हाला 2 पेपरसाठी उपयोगी पडेल. लक्षात घ्या, जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2. कारण इथं सुद्धा तुम्हाला बघा, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी लाभासाठी घटित केलेल्या संस्था आणि मंडळे, हा भाग जीएस पेपर 2 मध्ये पण आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यांसारख्या सामाजिक क्षेत्र आणि सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व्यवस्थापनाशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. दारिद्र्य उपासमारीशी रिलेटेड प्रश्न आहेत. ओके. त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक मी पाठीमागं पण तुम्हाला दाखवलं होतं. भारतातील समाज कल्याण आणि समाज कल्याण प्रशासन, हे तुम्हाला वापरावंच लागलेला ऑप्शनच नाहीये काहीच. लक्षात घ्या. ठीक आहे, अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे. त्याच्यानंतर प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई प्रशासन, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, भारत आणि शेजारील राष्ट्रांशी संबंध, हे हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट याच्याशी संबंधित बघा, भारताचं परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय संघटना, हे पुस्तक तुमच्यासाठी लवकरच पब्लिश होत आहे. मेन्स पर्यंत तुम्हाला टेन्शन नाहीये, मेन्स पर्यंत हे पुस्तक येऊन जाईल लवकरच. व्ही पाटील सर आणि हर्षवर्धन यादव सर आणि केसागर सर हे पुस्तक लिहिणार आहे. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्ही पंचायत राज थोडक्यात महत्वाचं केसागर सरांचं हे पुस्तक वापरू शकता.
अशा पद्धतीनं जीएस पेपर 2 जो आहे ना, जीएस पेपर 2 साठी तुम्हाला परराष्ट्र धोरण पुस्तक वापरावंच लागेल, समाज कल्याणाशी रिलेटेड पुस्तक वापरावंच लागेल, पंचायत राजशी रिलेटेड पुस्तक वापरावंच लागेल आणि पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक तर अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर येतो पेपर 6वा, ज्याला आपण जीएस पेपर 3 म्हणतो. जीएस पेपर 3. ठीक आहे. विद्यार्थ्यांना थोडंसं या पेपरचं टेन्शन येतं. टेन्शन घेऊ नका, पुस्तकं आपली भरपूर येत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. ठीक आहे, ओके. तर विज्ञान तंत्रज्ञानासाठी तर ऑलरेडी आपल्याकडे दर्जेदार संदर्भ ग्रंथ अवेलेबल आहे. प्रमोद जोगळेकर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, जे की युपीएससीच्या मुख्य परीक्षेला सुद्धा उपयुक्त आहे. लक्षात आलं. याच्यामध्ये तुम्हाला या पेपरमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचं एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार, सर्वसमावेशक वाढ, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, सर्वसमावेशक वाढ, सर्वसमावेशक विकास आपण प्रिलिमला अभ्यासू. त्याच्या पुढचा भाग आपल्याला इथं अभ्यासावा लागतो. सरकारी अर्थसंकल्प, देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन, सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक, विपणन, मर्यादा आणि संबंधित अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान, हा भाग तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेती अनुदान, कृषीचा भाग पण इथं आहे. आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली, त्याच्यानंतर तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचं अर्थशास्त्र, हा सगळा भाग इथं आहे, जो की आपण कधीच अभ्यासलेला नाहीये याच्यापूर्वी, म्हणून आपल्याला पुस्तकांची इथं गरज डेफिनेटली आहे. भारतातील अन्न प्रक्रिया, याच्यामध्ये व्याप्ती आणि महत्व, स्थान, प्रतिवाह, अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन, भारतामधील जमीन सुधारणा, अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल, औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम. ओके. पायाभूत सुविधा, ज्याच्यामध्ये ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे, गुंतवणूक प्रतिमाने, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये घडामोडी आणि त्यांचं उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम आपल्याला अभ्यासावे लागतात. विज्ञान तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण, नवीन तंत्रज्ञान विकसित करणं, हे सगळे मुद्दे ना आहे असे परीक्षेमध्ये उचलले जातात. लक्षात घ्या, त्याच्यावरती क्वेश्चन बनवले जातात. ठीक आहे. तर इथं जैवविविधता आणि हवामान बदलासाठी तुम्ही नेतनकर सरांचं पुस्तक वापरा. जैव तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, याच्यासाठी आपण जोगळेकर सरांचं पुस्तक इथं वापरणार आहोत. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा हे सगळं. त्याच्यानंतर बघा, एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी, के सिद्धार्थ सरांचं पुस्तक तुम्ही इथं नक्की वापरा. आणि बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षेसाठी ना आपलं पुस्तक इथे येत आहे. ओके. श्रीकांत क्षीरसागर सरांच्या लेखनामधून अभ्यासपूर्व संदर्भ हा येत आहे. किती चांगली गोष्ट ना, टेन्शनच नाही तुम्हाला. चला, त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये तुम्हाला सायबर सुरक्षा दले, अभिकरणे, त्यांचे जनादेश, संप्रेषण जाळे. आता हा जो सिलेबस आहे ना सगळा, हा सिलेबस उदाहरणार्थ बघा मी तुम्हाला इथे सांगते, हा सिलेबस आहे तुमचा. ठीक आहे. संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणाचं पुस्तक वापरावंच लागेल, बरोबर. अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण, आपत्ती व्यवस्थापन, जे की आपलं पुस्तक येत आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला संप्रेषण जाळे, जसं की आपण इथं काय म्हणतोय, अंतर्गत सुरक्षा. ठीक आहे. सुरक्षा आव्हाने असतील, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध असेल, सुरक्षा दले असतील, अभिकरण, म्हणजे हा जो सगळा भाग आहे ना, या सगळ्या भागासाठी म्हणजे प्रत्येक भाग तुमचा इथं अतिशय सुंदर रीतीने कव्हर होईल, कारण प्रत्येक भागाशी रिलेटेड पुस्तकं आहेत आपली. म्हणजे किती बारकाईनं तुम्ही सिलेबस इथं कव्हर करू शकता, की मला कशी पोस्ट मिळत नाही मी बघतोच, कारण का मी हे सगळं इच अँड एव्हरी पॉइंट एका आदर्श पुस्तकातून मी कव्हर केलेलं आहे. मी त्याची प्रॅक्टिस पण करत आहे. ओके. तर याचं पुस्तक लवकरच आपलं पब्लिश होत आहे. बाकी इथं तुम्हाला एन्व्हायरमेंट इकोलॉजीची पुस्तकं आहेत. इंडियन हिस्टॉरिकल प्लेसेस, भारतातील ऐतिहासिक स्थळांवरील अभ्यासपूर्ण विवेचन, हेही पुस्तक आपलं केसागर पब्लिकेशनचं इथं अवेलेबल
आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर येतो आपला पेपर नंबर 7 म्हणजे जीएस पेपर 4, ज्याचं विद्यार्थ्यांना खूप जास्त टेन्शन येतं, पण टेन्शन घेऊ नका, कारण का याचं पण आपलं पुस्तक पब्लिश होत आहे. ठीक आहे, नीतिशास्त्र, इथिक्स. इथिक्सचे आपले लेक्चर चालू आहेत बरं का, लाईव्ह लेक्चर चालू आहेत. अल्टरनेट डेज असतात. काल एक झालेला आहे, उद्या होईल 9:30 वाजता. 1.5 ते 2 तासाचे लेक्चर्स असतात. नक्की तिथं लाईव्ह जॉईन करत चला. ठीक आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. इथं बघा याच्यामध्ये असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र. काल आपण शिकवलंय नीतिशास्त्र म्हणजे काय. त्याच्या आधी आपण फिलॉसॉफी शिकलो, तत्वज्ञान. तत्वज्ञानाची एक शाखा आहे एथिक्स, बरोबर. त्याच्यानंतर सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित, लक्षात घ्या, उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असतो. म्हणजे काय माहिती का, थोडक्यात एक भावी अधिकारी म्हणून तुम्ही जॉईन व्हाल ना, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने वागणार, कशा पद्धतीने आचरण करणार, कशा पद्धतीने डिसिजन घेणार. ओके, याच्यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास, ज्याला आपण केस स्टडीज म्हणतो, याचा वापर केला जाईल. स्थूलमानाने इथं कोणता समावेश आहे बघा अभ्यासक्रमामध्ये, नीतिशास्त्र. त्याच्यामध्ये तुम्हाला नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, उद्याचं आपलं लेक्चर हेच आहे, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिणाम. प्रत्येक पॉइंट कव्हर करावा लागतो. नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील मानवी मूल्य, महान नेते, सुधारक प्रशासक यांचं जीवन, शिकवण, त्यातून धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका. हा सगळा पार्ट आपल्याला चॅप्टर नंबर 1 नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखतामध्ये शिकावा लागतो. त्याच्यानंतर अभिवृत्ती, याच्यामध्ये घटक, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव, विचार, वर्तन. त्याच्यानंतर नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक आणि परिणाम, पाठपुरावा, हा सगळा पार्ट इथं शिकावा लागतो. नागरी परीक्षेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य, सचोटी, निपक्षपातीपणा, पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता, दुर्बल घटकांप्रती सहानुभूती, हे सगळं आपल्याला अभिवृत्तीमध्ये शिकावं लागतं. भावनिक बुद्ध्यांक आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्पेशली भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचे योगदान, लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरिक सेवा, मूल्य आणि नैतिकता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा सगळा भाग तुम्हाला या पेपरमध्ये शिकावा लागतो आणि हे खूप डिफिकल्ट वाटतं, पण हे सगळं डिफिकल्ट सोपं होणार आहे, कारण का डॉक्टर अन्नदाते सरांच्या अनुभवी लेखणीतून साकारलेला संपूर्ण नीतिशास्त्र, सचोटी आणि अभिव्यक्ती हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं इथिक्स हा सब्जेक्ट तुमच्यासाठी टेन्शनचा राहणार नाही, उलट खूप सोपा राहील. आणि ऑलरेडी आपलं इथिक्सचं पुस्तक, इथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं पुस्तक पब्लिश आहे, वेबसाईट वरती मिळून जाईल. हे पुस्तक तुम्ही आधी वापरायला चालू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की युपीएससी मध्ये पूर्वी कशा पद्धतीनं आयोगाने प्रश्न विचारले होते. ठीक आहे, ओके. तर हा आहे आपला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस, आणि हा सिलेबस कव्हर करण्यासाठी तुम्हाला परिपूर्ण अशी पुस्तक सूची इथं केसागर पब्लिकेशन तर्फे मिळत आहे, जी की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय मार्गदर्शन ठरणार आहे. ठीक आहे, तर कंप्लीट पुस्तकांचा सेट तुम्ही घ्या, तुमची प्रिपरेशन स्टार्ट करा. प्री प्लस मेन्स ऑप्शनलचे पण बुकलिस्टचे सेशन येऊन जातील. कमेंट बॉक्स मध्ये तसं कमेंट करा, तुमचा जो कोणता ऑप्शनल असेल तो. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर काही अडचणी असतील तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. पब्लिकेशनचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. ऑफिशियल वेबसाईट वरून पुस्तकांचा जो काही सेट आहे तो तुम्ही मागवू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.